सरावासाठी उदाहरणे. प्रश्न क्रमांक 1 आहे 9 हा अंक रोमन संख्या चिन्हात कसे लिहाल. आता पर्याय क्रमांकावरून बघूया. पर्याय क्रमांक पहिला आहे एक्स आहे. एक्स म्हणजे 10, आय म्हणजे 1 हे तर तुम्हाला माहीतच आहे. मोठ्या संख्येच्या उजव्या बाजूला जर लहान संख्या आली तर त्यामध्ये आपण ती संख्या मिळवतो. म्हणजे 10 अधिक 1 होतं 11. म्हणजे हा 9 साठीचा रोमन अंक नाही. दुसरा पर्याय क्रमांक आहे आय एक्स. आता यामध्ये 10च्या डावीकडे 1 आले म्हणजे 10 वजा 1 9 म्हणजे 9 या संख्येसाठी रोमन अंक आहे आय एक्स. त्यानंतर प्रश्न दुसरा 19 ही संख्या रोमन अंकात कशी लिहाल. सर्वप्रथम मी तुम्हाला सांगितलेल्या नियमाप्रमाणे संख्येच्या आधी विस्तारित रूप घ्यायचे. 10 अधिक 9 10 साठी एक्स आणि 9 साठी आय एक्स. पर्याय क्रमांक 1. तिसरा प्रश्न आहे 29 रोमन अंकात लिहा. याच पद्धतीने याच्या आधी फोड करून घ्यायची. 20 अधिक 9 20 साठी रोमन संख्या चिन्ह येते डबल एक्स आणि 9 साठी येते आय एक्स. मग कोणत्या पर्याय क्रमांकामध्ये आहे. ऑप्शन नंबर 3 डबल एक्स आय एक्स. प्रश्न चौथा आहे खालीलपैकी 17 कोणते. याच पद्धतीने फोड करून घ्यायची. 10 अधिक 7 10 साठी येतं एक्स 7 साठी येतं व्ही डबल आय. ऑप्शन नंबर 2. प्रश्न पाचवा 24 रोमन अंकात लिहा. 20 अधिक 4 20 साठी डबल एक्स 4 साठी आय व्ही. मोठ्या संख्येच्या उजव्या बाजूला मी या संख्या लिहिते. म्हणजे नियमाप्रमाणे मोठ्या संख्येच्या उजवीकडे लहान संख्या आली तर ती त्यात मिळवली जाते. प्रश्न 6वा एक्स आय व्ही हे आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहा. आता एक्स म्हणजे 10 आणि आय व्ही म्हणजे 4 4 मग 10 अधिक 4 बरोबर 14. ऑप्शन नंबर 3. एल म्हणजे किती. आता तुम्हाला ट्रिक सांगितलीच होती. LCD माझा म्हणजे 50 100 500 आणि 1000. यावरून तुम्ही ह्या संख्या लक्षात ठेवायच्या. म्हणजे एल म्हणजे किती 50. त्यानंतर प्रश्न क्रमांक 8वा एक्स व्ही आय. एक्स म्हणजे 10 व्ही म्हणजे 5 आणि आय म्हणजे 1. 10 अधिक 5 अधिक 1 बरोबर 16. ऑप्शन नंबर 2. खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे. प्रश्न क्रमांक 1 आय एक्स म्हणजेच 9 बरोबर 5 अधिक 4 ही जोडी बरोबर आहे. आय एक्स म्हणजे 9 एक्स म्हणजे 10 वजा 1 10 वजा 1 9 येतं. ही देखील जोडी बरोबर आहे. ऑप्शन नंबर 3 आय एक्स म्हणजे 9 डबल एक्स म्हणजे 20 वजा 9 20 वजा 9 येते 11 म्हणजे ही जोडी चुकीची आहे. ऑप्शन नंबर 3. त्यानंतर प्रश्न क्रमांक 10 खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे. आहे विचारले का नाही विचारले हे कन्फर्म करायचं. त्यानंतर उत्तराकडे जायचं. ऑप्शन नंबर 1 एक्स व्ही. एक्स म्हणजे 10 व्ही म्हणजे 5 15 इज इक्वल टू डबल एक्स म्हणजे 20 20 व्ही म्हणजे 5 20 वजा 5 15 येतं म्हणजे ही जोडी बरोबर आहे. ऑप्शन नंबर 2 एक्स व्ही म्हणजे 10 आणि 5 15 इज इक्वल टू त्यांनी दिले डबल एक्स व्ही म्हणजे 20 आणि 5 25 वजा एक्स म्हणजे 10 25 वजा 10 देखील 15 येतं म्हणजे ही सुद्धा जोडी बरोबर आहे. त्यानंतर ऑप्शन 3 एक्स व्ही म्हणजे 10 आणि 5 15 इज इक्वल टू एक्स म्हणजे 10 आणि व्ही म्हणजे 5 10 अधिक 5 15 येतं म्हणजे ही देखील जोडी बरोबर आहे. अर्थातच 3 जोड्या जर बरोबर मिळाल्या तर चौथी 100% जोडी चुकीची असेल. तरी आपण ऑप्शन एकदा क्रॉस चेक करून बघूया. एक्स व्ही म्हणजे 10 आणि 5 15 इज इक्वल टू एक्स आय म्हणजे 11 11 अधिक व्ही म्हणजे 5 11 अधिक 5 येतं 16 म्हणजे अर्थातच ही जोडी चुकीची आहे. प्रश्न क्रमांक 11 खालीलपैकी कोणती जोडी योग्य नाही. एक्स बरोबर एक्स म्हणजे 10 व्ही म्हणजे 5 अधिक 5 5 आणि 5 10 बरोबर आहे. एक्स व्ही म्हणजे 15 बरोबर आय एक्स म्हणजे 9 अधिक व्ही आय म्हणजे 6 9 अधिक 6 होतात
15 ही देखील जोडी अगदी बरोबर आहे. x म्हणजे 10, डबल एक्स म्हणजे 20 मायनस आय एक्स म्हणजे 9. 20 मधून 9 गेले तर 11 उरतात. त्यांनी मात्र इथं दिलं x म्हणजे 10, म्हणजे अर्थातच ही जोडी योग्य नाही, म्हणजेच ही जोडी चुकीची आहे. प्रश्न क्रमांक 12, खालीलपैकी कोणता पर्याय चुकीचा आहे? डबल एक्स व्ही म्हणजे 25 बरोबर ट्रिपल एक्स म्हणजे 30 वजा व्ही म्हणजे 5. 30 वजा 5 25 पर्याय बरोबर आहे. ऑप्शन 2 डबल एक्स व्ही म्हणजेच 25 इज इक्वल टू आय एक्स म्हणजे 9 प्लस एक्स व्ही आय म्हणजे 10 आणि 6 16. 16 अधिक 9 बरोबर येते 25, म्हणजे ही देखील जोडी बरोबर आहे. डबल एक्स व्ही बरोबर एक्स आय प्लस एक्स व्ही म्हणजेच 25 इज इक्वल टू 11 प्लस 15. आता 11 प्लस 15 येतं 26 आणि त्यांनी इथं दिलं 25, म्हणजे अर्थातच ही जोडी चुकीची आहे. ऑप्शन नंबर 3. प्रश्न क्रमांक 13. आता प्रश्न क्रमांक 13चं जे गणित आहे ते आहे पदावलीचं. आता पदावलीसाठी रूल काय आहे? कंचे भागू बे व म्हणजे कंस भागाकार गुणाकार बेरीज व नंतर वजाबाकी, म्हणजे या क्रमानं तुम्हाला काय करायचे आहेत? पदावलीतील गणितं सोडवायची आहेत. आता प्रश्न क्रमांक 13 मध्ये काय दिलं आहे? व्ही अधिक आय व्ही इंटू ट्रिपल आय. आता व्ही म्हणजे काय? 5 अधिक आय व्ही म्हणजे काय? 4 गुणिले 3. नियमाप्रमाणे कंस भागाकार त्यानंतर येतो गुणाकार. आता कंसातलं आपल्याला सोडवायचंच आहे आधी, पण सगळ्यात आधी आलेली क्रिया कोणती आहे? गुणाकार. म्हणजे आधी गुणाकार करून घ्यायचा 4 त्रिकोण 12, मग बेरीज करायची, म्हणजेच 5 अधिक 12चं उत्तर येतं 17. आता 17साठी तुम्हाला हे रोमन संख्या चिन्हात दिले. 17 म्हणजेच काय ना? 10 अधिक 7. 10 साठी x आणि 7 साठी व्ही डबल आय. सो ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 3. त्यानंतर क्वेश्चन नंबर 14, त्यामध्ये कंस दिला आणि कंसाच्या बाहेर एक क्रिया दिली. म्हणजे सर्वात आधी आपल्याला कंस सोडवून घ्यायचा आहे. कंसामध्ये दिले ट्रिपल एक्स मायनस आय एक्स. ट्रिपल एक्स म्हणजे 30 मायनस आय एक्स म्हणजे 9. 30 मायनस 9 येतं 21 डिवाइड बाय व्ही डबल आय म्हणजेच 7 डिवाइड बाय 7. आता तुम्हाला 7 काय करायचं? 30 म्हणलं डिवाइड करायचं आहे. 7 3 जा 21 म्हणजे आन्सर येत आहे 3. आणि 3 साठी रोमन नंबर आहे ट्रिपल आय. ऑप्शन नंबर 4. त्यानंतर प्रश्न 15, डबल आय ट्रिपल आय व आय व्ही यांचा गुणाकार किती? डबल आय म्हणजे 2 गुणिले 3 गुणिले 4 येणार. बेत्रिक 6 साईचोक 24. अर्थातच हेही तुम्हाला ऑप्शन चूज करायचं आहे ते रोमन संख्यांमध्ये, म्हणजेच 20 साठी रोमन संख्या येते 20 अधिक 4 म्हणजेच डबल एक्स आय व्ही. ऑप्शन नंबर 1. प्रश्न 16 आहे आय व्ही आणि व्ही यांचा गुणाकार किती? आय व्ही म्हणजे 4 आणि व्ही म्हणजे 5. 4 पंचे 20. 20 साठीच रोमन संख्या आहे डबल एक्स. ऑप्शन नंबर 3. त्यानंतर प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17, डबल एक्स आय व्ही. आता डबल एक्स आय व्ही म्हणजे किती? 20 आणि 4 24 व एक्स व्ही आय यांतील फरक किती असा प्रश्न आहे. म्हणजेच फरक विचारला की तुम्हाला काय करायचे असते? वजाबाकी. एक्स व्ही आय म्हणजे 10, 5 आणि 1 16 यांच्यातील तुम्हाला फरक म्हणजे वजाबाकी करायची आहे. 24 मधून 16 गेले राहिले किती? 1 14. 14 मधून 6 गेले राहिले 8. 1 मधून 1 गेला राहिला 0. 8 साठी रोमन संख्या येते व्ही ट्रिपल आय.
ऑप्शन नंबर 2. प्रश्न क्रमांक 18 आहे VII इंटू VIII. VII म्हणजे 7 गुणिले 8 कंस पूर्ण वजा दुसऱ्या कंसामध्ये दिले VI म्हणजे 6 गुणिले VII म्हणजे 7. आधी हा कंस सोडून घ्यायचा, त्यानंतर हा कंस सोडवून घ्यायचा. 7 56 हे वजाचं चिन्ह आहे असेल आणि 6 7 42. आधी कंस सोडवून घेतले आणि मग त्यानंतर वजाबाकीची क्रिया. 56 मधून 42 गेले, 6तून 2 गेले राहिले 4, 5 मधून 1 गेले राहिला 1, 14. आता 14 साठी रोमन संख्या काय येणार? 10 अधिक 4 हे त्याचं विस्तारित रूप झालं. 10 साठी x आणि 4 साठी IV म्हणजे ऑप्शन नंबर 4. अशा पद्धतीची ही खालील 3 गणिते तुम्ही सोडवायची आहेत. त्याच पद्धतीने 5वी व 4थीच्या स्कॉलरशिपच्या मुलांसाठी खाली दिलेल्या प्रकारची गणितं जी आहेत ती परीक्षेला हमखास विचारली जातात. त्यामधील एक सरावासाठी आपण सोडवूया. यामधील प्रश्न क्रमांक 2 D/m इंटू C. D भागिले M गुणिले C. आता तुम्हाला माहिती आहे LCD माझा. L म्हणजे 50, C म्हणजे 100, D म्हणजे 500 आणि M म्हणजे 1000. D साठी 500 अंशाला घ्यायचं, छेदाला M म्हणजेच 1000 गुणिले C म्हणजेच 100. छेदानं गुणाला असलेल्या संख्येला किंवा छेदानं अंशातील असलेल्या संख्येला आपण भागू शकतो. चला तर मग ह्या 2 शून्यांना हे 2 शून्य गेले, राहिलं 500 भागिले 10. ह्या एका शून्याला हा 500तील 1 शून्य गेला. छेदाला जर 1 असेल तर आपण तो धरत नाही. 50 गुणिले 1 उत्तर आलं 50 आणि 50 साठी तुमचं रोमन संख्या चिन्ह आहे L. याच पद्धतीचं अजून एक गणित आपण सोडवून बघूया 3 नंबरचं. ते आहे L/C इंटू M म्हणजेच L भागिले C गुणिले M. L म्हणजे 50, C म्हणजे 100, M म्हणजे 1000. ह्या एका शून्याला हा 1 शून्य गेला, ह्या एका शून्याला हा 1 शून्य गेला. उरलं फक्त 50 गुणिले 10. 50 गुणिले 10चं उत्तर येतं 500 आणि 500 म्हणजेच D. 500 साठी रोमन संख्या चिन्ह येतं D म्हणजे पर्याय क्रमांक 2. खालीलप्रमाणे तुम्हाला जी गणितं दिसत आहेत ती तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्हाला सोडवण्याचा प्रयत्न करा आणि अशाच सोप्या पद्धतीने गणितं कशी सोडवायची व सराव यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या पॅरेंट विथ चाइल्ड लर्निंग प्लॅटफॉर्मला नक्की फॉलो करा रोज अशाच नवीन व्हिडिओजसाठी. थँक्यू.